घरासमोर सुरू असलेला गोंधळ थांबवायला गेले, पण किंमत जीव देऊन मोजावी लागली. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या वेरूळमध्ये शिक्षक सुरेश बोरसे यांच्या मृत्यूने अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. कुटुंबियांचा आरोप आहे की पोलीस आणि काही जणांच्या मारहाणीत बोरसे यांचा मृत्यू झाला. तर पोलिसांकडून या आरोपांबाबत अद्याप स्पष्ट भूमिका घेण्यात आलेली नाहीये. पाहूया रिपोर्ट. या गाडीत टाकला आधी, या गाडीत टाकलं त्यांना. नंबर प्लेट कुठे गाडीची? पोलीस आहे ना, पहिली शिल्पा काळा. वेरूळच्या जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक सुरेश बोरसे यांना मारहाण झाल्यानंतरचा हा आक्रोश आणि गोंधळ. एक नंबर, दोन नंबर, तीन नंबर, हा चार नंबर. त्यांना मारहाण झालेल्याला आणि त्यांच्या मृत्यूला 2 दिवस उलटून गेले, तरी त्यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला याचा निष्कर्ष अजून पोलिसांना काढताच आलेला नाही. पोलिसांनी हाताशी धरलेल्या गुंडांच्या मारहाणीतून त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप कुटुंबियांनी केलाय. तर पोलिसी अत्याचार किती भयंकर असू शकतो असं म्हणत शिवसेनेचे आमदार अंबादास दानवेंनी याच्या विरोधात आवाज उठवलाय. नेमकं काय घडलं त्या रात्री ऐकूयात. एक शिक्षक जो मुख्याध्यापक आहे आणि चांगला शिक्षक आहे, गावाला घडवणारा, विद्यार्थ्यांना घडवणारा शिक्षक आहे, हा ज्या भागात राहतो त्या भागात रात्री काही गाड्या आल्या, त्याच्यात पोलीस होते, काही गुंड प्रवृत्तीचे लोक होते. हा शिक्षक कोणाचा अध्यात्म नसणारा आहे. यांनी फक्त पोलिसांना विचारलं कोणाकडे आला आणि कशासाठी आला तेवढ्या रात्री. हे म्हटल्यावर पोलिसांनी आणि त्यांच्या सोबत असलेल्या गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी, आता ते वाळू माफिया आहे, मी काय कोणाला ओळखत नाही, या सगळ्यांनी त्या शिक्षकाला एवढी बेदम मारहाण केली की त्या शिक्षकाचा मृत्यू झाला. एका आरोपीच्या शोधासाठी 2 पोलीस कर्मचारी आणि फिर्यादी इथे आल्याची माहिती आहे. पोलिसांची गाडी न वापरता या काळ्या रंगाच्या स्कॉर्पिओ गाडीतून नागरगोजे नावाचे पोलीस अधिकारी आले. संबंधित फिर्यादी हा वाळू माफियाशी संबंधित असल्याचंही कळतंय. बोरसेंनी त्याला पाहिल्यानंतर कोण आहात आणि आता इथे काय करताय असं विचारलं. त्याचाच राग मनात धरून तिथल्या काही जणांनी मिळून बोरसेंना बेदम मारहाण केली, ज्यात बोरसेंचा मृत्यू झाला. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचा एक धडाडीचा कार्यकर्ता सुरेश बोरसे हे रात्री समाजकंटकाच्या हल्ल्याला बळी पडले. मी सर्वप्रथम या घटनेचा जाहीर निषेध करतो व जोपर्यंत आरोपीला अटक होत नाही तोपर्यंत आम्ही दात पोलीस स्टेशन या ठिकाणी बॉडी नेणार आहोत व आरोपी निष्पन्न झालेले आहेत. मग त्यांना जोपर्यंत अटक होत नाही तोपर्यंत आम्ही बॉडी हलवू देणार नाही. आमची अशी मागणी आहे की आरोपीला तात्काळ जेरबंद करून त्यांना शिक्षा झाली पाहिजे. बाकी तर आमचे बंधू गेले, आता आम्ही तर त्यावर काही करू शकतो. आरोपी कोण होते ते कळालं का आपल्याला? आरोपी गाडीचे नंबर वगैरे त्यांचे फोटो आहे, आता पोलीस तपासात काय. बोरसेंचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचा दावा पोलिसांनी केलाय. त्यांना मारहाण झालीच नसल्याचंही पोलिसांचं म्हणणं आहे. मात्र या घटनेनंतर अंबादास दानवेंसह नागरिकांनी वेरूळमध्ये चक्काजाम आंदोलन केलंय. घटना घडून तब्बल 22 तास उलटल्यावर अखेर पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय. त्यामुळे पोलिसांच्या कार्यपद्धतीवरच संशय आणि प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. अशा पद्धतीनं पोलिसी गुन्हेगार अशा पद्धतीने पोलिसी गुंड याचं एक उदाहरण इथं दिसलेलं आहे. आणि गुंडांसाठी कशा पद्धतीनं पोलीस काम करतात याचंही उदाहरण दिसलेलं आहे. आणि एका सामान्य शिक्षकाचा बळी कसा घेतला जातो याचंही उदाहरण दिसलेलं आहे. वाटतं निश्चित या विषयात माननीय मुख्यमंत्री महोदय असतील, माननीय DG साहेब असतील, या सगळ्याची IG असतील, यांच्याशी सगळ्यांना मी नक्की भेटेल आणि या दुर्दैवी कुटुंबाला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करेल. झालेली घटना दुर्दैवी आहे. घडलेल्या घटनेवरून पोलीस स्टेशन खुलताबाद या ठिकाणी CR नंबर 249/26 कलम 106(1) आणि कलम 131 भारतीय न्याय संहितेप्रमाणे गुन्हा दाखल झालेला आहे. त्या गुन्ह्यामध्ये आतापर्यंत आम्ही 4 आरोपींना अटक केलेली आहे. गुन्ह्याचा अधिक तपास आमचा सुरू आहे. यामध्ये पोलीसही दोषी असल्याचा आरोप करण्यात येतोय. गुन्ह्याचा तपास आमचा सुरू आहे. गुन्ह्याच्या तपासांती बाकी सविस्तर डिटेल्स पुढे येतील. अत्यंत क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादातून मारहाण आणि त्यात झालेला एका शिक्षकाचा मृत्यू
ही गोष्ट वाटते तितकी साधी सोपी नाही. या सगळ्या प्रकरणात पोलिसांच्या भूमिकेमुळे संशय आणखी वाढलाय. हस्तखेळतं कुटुंब काही क्षणात उद्ध्वस्त झालंय. गेलेला माणूस परत येणार नाही याचं दुःख मोठं आहे. पण बोरसेंच्या पत्नीला आणि त्यांच्या मुलींना न्याय मिळायला हवा हीच आपल्या कायद्याकडून अपेक्षा आहे. कृष्णा केंडेसह ब्युरो रिपोर्ट, ABP माझा, छत्रपती संभाजीनगर.